लढलोच, तर पवार विरुद्ध पवार, अन्यथा बाकी कोणी नाही. बारामतीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं माघार घेतली. यात महायुतीचा म्हणून जेवढा फायदा आहे त्याहीपेक्षा जास्त फायदा पवार कुटुंबाचा आहे. कारण गेल्या काही काळापासून बारामतीत होणाऱ्या निवडणुका पवार विरुद्ध पवार अशा होत आहेत. पवारांविरुद्ध लढले तर पवारच असतील, बाकीचे कोणी मोठे होणार नाही, असेच जणू तेथील राजकारण झाले आहे. बारामतीतच नव्हे, राज्यातील सर्वच नेत्यांचे हेच गणित आणि असाच प्रयत्न असतो. आपल्या मतदारसंघात विरोधक मोठे होऊ नयेत, नवे विरोधक तयार होऊ नयेत, असाच प्रयत्न बहुतांश नेत्यांचा असतो. त्याला बारामतीस तरी कशी अपवाद राहील? या पोटनिवडणुकीत काँग्रेस लढली असती तरी निकाल काय लागला असता हे वेगळे सांगायची गरज नाही. मात्र तरीही पवारांच्या विरोधात बाहेरचा कोणी निवडणूक लढतोय हा संदेश गेला असता. विरोधी उमेदवाराला जी काही मते मिळाली असती ती पवार विरोधक मते म्हणून गणली गेली असती. खुद्द बारामतीत एवढी मते विरोधात आहेत हे समोर आले असते. अर्थात यापूर्वी अशा पद्धतीने निवडणुका आणि मतविभाजन झालेले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर असे घडू दिले गेले नाही. कारण आतापर्यंत झालेल्या प्रमुख निवडणुकांमध्ये पवार कुटुंबातील सदस्यच एकमेकांच्या विरोधात होते. त्यामुळे जी काही मते मिळाली, जे काही विभाजन झाले ते पवारांमध्ये झाले. यावेळी परिस्थितीत वेगळी होती. पवार कुटुंब आपसात लढू शकत नव्हते. ही संधी साधून काँग्रेसने कुटुंबाच्या बाहेरचा उमेदवार दिला, तोही पवार यांचा पारंपरिक कट्टर विरोधक. त्यामुळे पुढे हे सारं घडवून आणण्यात आलं आणि शेवटी पवारांच्या सोयीचंच झालं. अर्थात यात काँग्रेसनेही आपला खुंटा बळकट करून घेतला. पार्थ पवार यांनी डाऊनफॉलची टीका केली असली तरी काँग्रेस काय करू शकतो, कोणाकोणाला डाऊन करू शकतो हे पक्षाने दाखवून दिले. दोन्ही काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांना काँग्रेसने आपल्या भोवती फिरायला लावले. महाविकास आघाडीतही आपले महत्त्व वाढवून घेतले. भाजपने एकाच वेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्थात पवार कुटुंबियांच्या डोक्यावर हात ठेवण्याची संधी साधली. दोन्ही शिवसेना मात्र या सर्व घडामोडींपासून खूपच अलिप्त राहिल्या.